गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी फारच एक वीरशरीयुक्त किंवा अत्यंत शौर्य दाखवणारं असं कृत्य केलेलं आहे की असं शौर्य दाखवणारे कृत्य करणारे मुख्यमंत्री तसं पाहायला गेलं तर आपल्याला फार कमी मिळतील. म्हणजे एकूण भारताचा विचार केला तर तसं त्यांनी एक अत्यंत तडफदार असं विधान केलं. तरुण तडफदार मुख्यमंत्री जे आहेत प्रमोद सावंत आहेत ते. आणि त्यांनी आज विधान केलेलं होतं की गौतम खट्टरला कुठेही दडलेला असला तरी आम्ही शोधून काढू, पाताळात असेल घ्यायच्यात असेल तरी देखील आम्ही दडून शोधून काढू, त्याला हातात बेड्या टाकू, त्याला तुरुंगामध्ये डांबू आणि योग्य शिक्षा जी असेल ती देण्याचा प्रयत्न करू, असं त्यांनी प्रेमपूर्वक आश्वासन जे आहे ते कोकणी भाषेतनं तिथल्या ख्रिस्ती समाजाला शांत करण्यासाठी दिलं, की जो संतप्त झालेला होता की सेंट झेवियरचं जे चारित्र्य आहे ते त्यांनी लोकांसमोर मांडलं या विषयावरती. सेंट झेवियर जो आहे तो कसा आहे हे सर्वांना माहिती आहे साधारणपणे. पण इतिहास त्याच्याविषयी सांगत असतो आणि इतिहासामध्ये त्याच्याविषयी जे सत्य सांगितलेलं आहे तेच त्यांनी आपल्या एका भाषणामधनं सांगितलं. त्यामुळे अर्थातच तिथला ख्रिस्ती समाज सत्य जाणून घ्यायला तयार नसल्याकारणानं त्यांनी त्याच्यावरती संतप्त प्रतिक्रिया दिली आणि अर्थातच आपल्या स्वभावाला जागून भारतीय जनता पक्षाने गरीब बिचारा अत्यंत गरीब गाईसारखे असलेले हिंदू समाजाला अजून सोडण्यासाठी म्हणून त्याच्याविरुद्ध एक कृती करण्याचे किंवा त्याच्याविरुद्ध काही कारवाई करण्याचे आदेश दिले. आणि त्याच्या भावाला तो नाही तर तो मिळाला नाही तर त्याच्या धाकट्या भावाला की जो माधव 18 वर्षाचा अल्पवयीन भाऊ होता त्याला तिथून शोधून आणलं आणि इथून उत्तराखंडमध्ये होता तो, तिथून शोधून आणलं आणि त्याला पण अटक केली. 4 दिवसाची पोलीस कोठडी दिली. याला नाही तर त्याला नगास असं त्यांनी पकडून आणलं आणि आता त्यांनी गौतम खट्टरला अटक केली असं असल्याचं वृत्त आहे. तर हे सगळं त्यांनी इतक्या तत्परतेने केलेलं आहे की अगदी तुम्हाला आश्चर्य वाटावं की तसं काही अगदी फार मोठी जिहादी गँग आहे की ज्याने अनेक प्रकारची कृत्य केलेली आहेत, बलात्कार केलेले आहेत, खून केलेले आहेत, गुन्हे केलेले आहेत, दरोडे टाकलेले आहेत आणि देशात विघातक अशा काही कृती केलेल्या आहेत, अतिरेक्यांची कृती केलेल्या आहेत. आणि त्याला शोधून काढण्यासाठी, त्याला खणून काढण्यासाठी म्हणून आम्ही काही एवढी मोठी कार्यवाही करतोय. तशा प्रकारची कार्यवाही करण्याचं धाडस दाखवण्याचं त्यांनी लोकांना एक आश्वासन दिलं आणि त्याप्रमाणे कृती करून दाखवली. त्या अत्यंत शूरवीर असणाऱ्या गोवा पोलिसांनी. ह्याच्याबद्दल हिंदू समाजाला खरं अभिमान वाटायला पाहिजे. कारण कसं की हिंदू समाजाचा आत्मघात जो लवकरात लवकर करतो त्याच्याविषयी हिंदू समाजाला अभिमान वाटणं स्वाभाविक असतं. कारण आमची परंपरा जी आहे ती जयचंदांपासून आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाला गोव्यामध्ये झिरो होता, अक्षरशः झिरो होता, त्या झिरोला हिरो बनवलं तिथल्या हिंदू समाजाने. नाही तर त्यांना विचारत होतो कोण तिथे, तिथे आधी काँग्रेस होती, नंतर महाराष्ट्रवादी गोमंत पक्ष होते. या मतामतांच्या गलबल्यामध्ये भारतीय जनता पक्ष तिथे शून्य होता. त्या शून्य अधिक शून्य इक्वल टू शून्य होतं. परंतु हिंदू समाजाने तिथे आपल्या हितरक्षणासाठी म्हणून पक्ष आहे म्हणून त्याला मतदान केलं, त्याला निवडून आणलं. परंतु नंतर त्यांना जे आहे ती ह्यांची त्यांनी ह्याची क्रुसेडची नवलाई त्यांना प्रेम आणायला लागली. त्यामुळे त्यांना ते त्यांच्याविषयी प्रेम वाटायला लागलं. त्यामुळे आता त्यांना क्रुसेडचंही आकर्षण वाटायला लागलेलं आहे. त्यांच्या नेता जो असलेला महामानव आहे त्यांनी यापूर्वीच हिंदू धर्माविरुद्ध जिहाद चालू केलेला आहे. पसमानदा मुस्लिम आणि प्यार की सौगात लक्षात घेऊन सबका साथ सबका विश्वास ही घोषणा देऊन तसा आता त्याप्रमाणे जिहादच्या बरोबरच क्रुसेड पण हिंदू धर्माविरुद्ध त्यांनी उकारलेला आहे. या निर्णयावरनं असं वाटतंय. कारण हा वरून आलेला आदेश आहे. तो वरून आलेला आदेश नसता तर प्रमोद सावंतसारखा अत्यंत दुय्यम नेता जो आहे तो इतके तत्परतेने ही कारवाई त्यांनी केली नसती. अगदी युद्ध पातळीवरती त्यांनी पोलिसांना इकडे पाठवलं, तिकडे पाठवलं, तिकडे पाठवलं आणि शेवटी त्याला शोध घेऊन त्याला अटक केली. म्हणजे केवढं मोठं काय त्यांनी महान कृत्य केल्यासारखं आव्हानलेलं आहे की जसं काही त्यांनी काय मोठं हे दुष्कृत्य केलेलं होतं, राष्ट्रविघातक कृत्य केलेलं होतं, मोठं षडयंत्र केलेलं होतं आणि त्याला माणसाला मी आतमध्ये टाकतोय. हे सगळं खुश करण्यासाठी ख्रिश्चन लोकांना समाज करतो. तुम्हाला खुश करतो, तुम्ही काय पाहिजे ते मागा मला. आणि ही जी भूमिका आहे ती अर्थातच मोदींची आहे. मोदींची भूमिका सातत्याने अनुनयाची राहिलेली आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये ते जसं आपले एक म्हण आहे मराठीमध्ये, काकः पिकः काकः पिकः पिकः काकयो. म्हणजे कावळा आणि कोकिळ दोन्ही जरी काळे रंगाने असले तरी वसंत समये प्राप्ते काकः काका पिकः पिकः. त्याप्रमाणे आता जसं 12 वर्ष झाल्यानंतर वसंत समय आल्यानंतर हे समजायला लागलेलं, लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की मोदींनी सगळ्यात मोठा अनुनय जो आहे तो किती प्रकारे मुसलमानांचा आणि ख्रिश्चनांचा केला आणि आता तर ख्रिश्चनांचा पण चालवलेला आहे. तेव्हा आता अजून देवदुर्मिलास काय हिंदू समाजासमोर आहे, त्याला अर्थातच हिंदू समाजाला तोंड द्यावं लागेल. परंतु आता एक नवीन लढ्याची तयारी त्यांना करावी लागेल की जे
ज्यांना तुम्ही डोक्यावरती घेतलं, डोक्यावरती त्यांची मोठमोठी प्रशंसा तुम्ही आत्तापर्यंत सहन केली सगळी ती. इतरांचा त्रास सहन करून त्यांना तुम्ही डोक्यावरती घेऊन नाचलात, त्याच लोकांनी तुम्हाला अक्षरशः फेकून दिलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्याला शेंदूर फासून दैवत्व दिलेलं आहे, ती मूर्ती फुटली आहे, भंगली आहे तुमच्या डोक्यात, फोक पडलेली आहे आणि त्यातून तुमचा कपाळमोक्ष घडवून आणण्याची ती तयारी करते ती. असे या प्रकारे तुम्हाला एक मोठा अपेक्षाभंगाचं दुःख वाटत असेल. परंतु अपेक्षाभंग हिंदू समाजाने करू नये. हिंदू समाजाने लढा पुढचा चालूच ठेवावा आणि गोव्यामधल्या हिंदू समाजाचं विशेष कर्तव्य आहे, की त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या दुष्कृत्याचा घोर शब्दामध्ये निषेध करावा आणि हा अर्थातच निषेध जो आहे तो त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाचा आहे. प्रमोद सावंत हे नाममात्र प्यादं आहे मोदींनी बाळगलेलं. त्या प्याद्याने हे सगळं काम केलेलं आहे. त्याचं फळ जे आहे ते येत्या काही गोव्यामध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्यांनी त्याला दाखवून द्यावं. त्याची त्याला जागा दाखवून द्यावी. परंतु आता एक लढा उभारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे ती. कारण प्रत्येक ठिकाणी हिंदूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं हे दाखवून त्यांना अटक करण्यात येते आणि याउलट हिंदूचे देवता असलेल्या रामाची अत्यंत कुचेष्टापूर्वक ठिकठिकाणी बोललेलं जातं. ब्रह्मा या विष्णू महेश या तिन्ही देवतांबद्दल इतक्या घाणघाण शब्दामध्ये बोललं जातं, लिहिलं जातं, गरळ ओकली जाते. त्याच्याविषयी काही काडीचंही त्यांना राग आणण्याची काही त्यांची कुठली भूमिका नाही आहे. कुठलीही कार्यवाही करण्याची इच्छा पण त्यांची नाही आहे. ह्याच्यावरनं स्पष्ट होतं आहे की त्यांचा एकतर्फी राग, संताप, द्वेष जो आहे तो हिंदू धर्मावरती आहे आणि आता हिंदू धर्माविरुद्ध मोदींनी हेच जिहाद चालू केलेलं आहे आणि अर्थातच क्रुसेड त्यासाठी क्रुसेड पण त्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. तर या क्रुसेडरला योग्य ते उत्तर देण्याचं निश्चितपणे सामर्थ्य हिंदू समाजाकडे आहे. कारण हिंदू समाजाकडे अजून धर्म अस्तित्वात आहे. तर धर्माचा अधर्माविरुद्ध हा जो लढा आहे तो धर्मामध्ये यशस्वी निश्चितपणे धर्मच यशस्वी होईल.